गावाच्या टोकाला एक जुन्या वडाच्या झाडाखाली एक मातीचं घर होतं. त्यात राहायची एक आजी, पारूबाई नामक. गोऱ्या-धोऱ्या डोक्यावर पांढरा ओढणीचा फेटा, डोळ्यात मायेचं तेज आणि चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. आजीचं आयुष्य साधं होतं, पण तिचं मन सोन्यासारखं. तिच्याकडे 2 गायी होत्या, लक्ष्मी आणि गंगा. त्या तिच्या लोकांसारख्या होत्या. रोज सकाळी सूर्य उगवला की आजी अंगण झाडायची, गाईच्या गोठ्यात जायची. "गंगाबाई उठ, सूर्य आलाय" ती असं म्हणत त्यांना पाणी द्यायची, गवत ठेवायची आणि त्यांच्याशी गप्पा मारायची. गायीही तिचं सगळं समजायच्या. आजीचं नाव घेतल्यावरच शेपूट हलवायच्या. कधी आजी उदास असली तर त्या तिला गाल चाटायच्या, जणू म्हणत असत, "आजी तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत." गावकरी म्हणायचे, "अगं पारूबाई, तू गायींशी बोलतेस म्हणजे त्या तुला उत्तर देतात असं खरंच वाटतं का?" आजी हसत म्हणायची, "ज्याच्या मनात प्रेम असतं ना त्याला सगळं बोलतं, माणूस, प्राणी, झाड सगळं." एक वर्ष असं आलं की पावसाने गावाला दगा दिला. पीक करपली, विहिरी सुकल्या आणि लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. आजीकडेही गायीसाठी गवत कमी झालं. ती स्वतः कमी खायची पण गायींना भरपेट द्यायची. रोज तांदळाचं पीठ पाणी काढून त्यात थोडं मीठ टाकून गायींना प्यायला द्यायची. ती म्हणायची, "गायी माझ्या लोकांसारख्या आहेत. माझं पोट उपास राहील तरी चालेल पण त्याचं नाही." एके दिवशी गावातल्या हरिभाऊ आजीला म्हणाला, "पारूबाई, या दुष्काळात गायी ठेवणं कठीण होईल. विकून टाक त्यांना." आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, "हरिभाऊ, आईला कोणी विकतं का? या गायी माझ्या संसाराचा श्वास आहे. त्या गेल्या तर माझं आयुष्यच संपेल." एका रात्री आजी थकून झोपली होती. स्वप्नात तिला एक प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून एक गोड आवाज आला, "पारूबाई, तुझं प्रेम खरं आहे. उद्या पहाटे बघ, मी तुझ्या गायीसाठी आशीर्वाद पाठवतो." सकाळ झाली. आजी उठून बाहेर आली आणि आश्चर्याने थांबली. गावाच्या वरच्या टेकावर काळ्या ढगांनी जमलेली वेढलं होतं आणि काही क्षणातच जोरदार पाऊस सुरू झाला. गावकरी आनंदाने ओरडले, "देव पावला, देव पावला." पाणी विहिरीत भरलं, शेतात हिरवळ पसरली. आजीच्या गोठ्यात गायी उड्या मारू लागल्या. त्या दिवसानंतर लक्ष्मी आणि गंगा रोज दुप्पट दूध द्यायला लागल्या. गावातल्या मुलांना आजी रोज दुधाचं वाटप करायची. "हे घ्या रे, देवाचा प्रसाद आहे" ती म्हणायची. थोड्या दिवसांनी गावात गायत्री जत्रा आली. गावातल्या सगळ्या गायी सजवल्या. त्या शिंगांना रंग, अंगावर चंदन आणि गळ्यात माळा. आजीनेही आपल्या गायी सजवल्या, पण तिने त्यांचं सौंदर्य मिरवायला नाही आणलं. ती म्हणाली, "माझ्या गायी सुंदर आहेत कारण त्यांचं मन सुंदर आहे." गावातील पाटलांनी स्पर्धा ठेवली. सर्वोत्तम गाय कोणाची? सगळ्या गायींमध्ये लक्ष्मी आणि गंगा सर्वात निरोगी, शांत आणि प्रेमळ दिसल्या. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि पारूबाईला गावमाता म्हणत मानाचा फोटो दिला. वर्ष गेली. आजी वृद्ध झाली. केस पांढरे, पण चेहऱ्यावर तेज कायम. एकच दिवस तिने गावकऱ्यांना बोलावलं आणि म्हणाली, "माझं आयुष्य संपत आलंय, पण माझ्या गायी आणि माझं प्रेम तुम्ही जपायचं. लक्ष्मी आणि गंगा या गावाच्या माऊल्या आहेत, त्यांची काळजी घ्या." त्यानंतर काही दिवसात आजी शांत झोपून कायमची निघून गेली. पण तिच्या गायी रोज तिच्या गोठ्याजवळ जाऊन हंबरण्याचं थांबवलं नाही. गावकरी म्हणायचे, "त्यांना आजीचं प्रेम आठवतंय."